चला मॅच इथे ऑन करतोय. टायमर देखील इथे लावलं जात आहे. आपण पाहू शकताय 15 मिनिटांचा अवधी असेल दोन्ही संघाला. मॅच ऑन झाली आहे. श्री आदियोगी संस्था आणि दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर सार्थक 11. पहिल्या बॉलवर सिंगल धाव इथे प्राप्त केली जाते. सिंगलच्या मदतीने आपण पाहू शकतायत पुनश्च एकदा यावेळेस कट केला गेला इंटू द गॅप. नो चान्स फॉर द फिल्डर. जबरदस्त फटका आहे. फेकून दिला बॉलला सरळ. 4 धावेसाठी रफू चक्कर झालाय. येतोय या मॅचचा धम्माकेदार चौकार. 4 रन्स. जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला गेला. यावेळेस जर पाहिलं तर डाऊन द लेगचा सिग्नल पंचाच्या माध्यमातून दिला जातोय. व्हाईट बॉल येतोय आणि व्हाईटच्या मदतीने 5 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ इथे कंप्लीट झालाय. सहा आकड्यावरती धावसंख्या आपण पाहू शकतात. यावेळेस मात्र पुन्हा एकदा इंटू दे की आपण हा चौकार आपण देखील मात्र पाहू शकतायत. आणि इथून जर पाहिलं तर या चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या फलकावरती पाहत आहेत तर 10 या अंकांवरती जाऊन पोचली गेली. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ इथे कंप्लीट झाला गेलाय. जबरदस्त फटकेबाजी. कैलाश आणि केदार ही जोडी मात्र मैदानात आपण पाहू शकतात. एकाच राशीचे हे 2 खेळाडू आणि कैलाशच्या माध्यमातून अफलातून पद्धतीची फटकेबाजी पाहायला मिळते. त्यावेळेस जर पाहिलं तर देहेश टीला हा चेंडू बदलला गेलाय. एकंदरीत जर पाहिलं तर निर्धाव चेंडू इथे काउंट झाला आणि निर्धावच्या सहाय्याने आपण पाहतायत 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. कैलास यावेळेस सॉफ्टहँडने खेळला आहे. एकंदरीत एक सिंगल धाव इथे कन्वर्ट झाली. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 11 अंकांवरती जाऊन पोहोचली गेली. यावेळेस इंटू द गॅप. नो चान्स फॉर द फिल्डर. पुन्हा एकदा चेंडू निघून जातोय आणि जाता जाता बॅटरला 4 धावा देऊन जाईल. येतोय इथे दर्जेदार चौकार. 4 रन्स. एक षटक इथे कंप्लीट झाला. 15 अंकांवरती धावसंख्या आपण पाहू शकतात. ही धावसंख्येवरती आपण पाहू शकतात. यावेळेस आला उंद कार्टीच्या साहाय्याने चांगला स्ट्रोक आहे. रोखलं जाते. धावसंख्या 16 आकड्यावरती जाऊन पोचली गेली आणि इथून जर पाहिलं तर चांगला खेळ इथे मात्र पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅक पण जर पाहिलं तर रोहित हा गोलंदाज सज्ज झालाय. यावेळेस आडवा वाटण्या करण्याचा प्रयत्न. जबरदस्त फटका आहे. या बॉलवर देखील चौकार प्राप्त केला गेलाय. जबरदस्त स्ट्रोक. 4 धावा. चौकार. काय बॅटिंग केली जाते. अफलातून पद्धतीने मात्र फटके कन्वर्ट केले जातात. बॅक टू बॅक चौकार देखील प्राप्त झाले गेलेत. आपण पाहू शकतायत जबरदस्त स्ट्रोक इथून अटेंड केले जात आहेत. 4 धावेसाठी चेंडूला परावर्तित केले जाते. यावेळेस स्विच हिट अटेंड करण्याचा प्रयत्न होता. फटका फसला होता परंतु एक सिंगल धाव देखील या बॉलवर प्राप्त केली जाते आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 21. 1.3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. रोहित गोलंदाजी ट्रॅकवरनं सज्ज झालेत.
रोहित खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करण्यासाठी ओळखले जात आहेत. या विभागात चांगली बॅटिंग चांगली बॉलिंग त्यांच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळत आहेत. यावेळेस पडल्यानंतर जर पाहिलं तर आतल्या बाजूने मुवमेंट प्राप्त करणारा चेंडू होता, परंतु पंचांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत सिग्नल दर्शवला जातोय वाईडचा. फक्त रनआउटसाठी रिव्ह्यू आहे. आपण पाहू शकतायत पंचाच्या माध्यमातून सिग्नल दर्शवला जातोय. यावेळेस मात्र पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने काढला होता बॉल, परंतु या बॉलवर देखील टॅप केलं गेलं आणि एकंदरीत एक सिंगल धाव इथे कन्वर्ट केली जाते. केदार आणि कैलास काय फलातून बॅटिंग करतायत. एक पुन्हा 4 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झाला गेला आणि धावा 23 आकड्यावरती जाऊन पोहोचल्यात आतापर्यंत. रोहित यावेळेस मात्र खोलवर टप्प्याची लेंथ होती. सिंगल धावेसाठी हा पटका एक्झिक्यूट केला गेला. सिंगलच्या मदतीने धावा फलकावरती आपण पाहतायत 24 व 24 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या गेलेत आणि 5 बॉल इथे कंप्लीट झाले गेलेत. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे आणि त्यातील 5 बॉल कंप्लीट झालेत. यावेळेस आडवा बॅटनं या बॉलवर देखील एक सिंगल धाव. षटक क्रमांक 2 इथे कंप्लीट झालंय आणि 2 षटकांच्या अखेरीस धावा फलकावरती आपण पाहू शकतात 25 या आकड्यावरती ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. अतुल बॉलिंग मार्फती चांगला बॉल अतुलच्या माध्यमातून जबरदस्त ॲक्युरेट पिचिंग. लाजबाब खेळ अतुलच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. मागची स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये देखील मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता अतुल. यावेळेस देखील यष्टांचा वेध घेतला जातोय. यस डेफिनेटली विकेटचं पतन होत आहे इथे. फलंदाज क्रमांक 1 महत्वाचा विकेटचं पतन खेळाडू बाद. लाजबाब अतुलच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी केली जाते. 2 चेंडूचा खेळ त्याने कंप्लीट केला गेला. चांगला कमबॅक म्हणावा लागेल. त्यावेळेस जर पाहिलं तर पडल्यानंतर बाउन्स प्राप्त करून दिला गेला. एकंदरीत या बॉलवर सिंगल धाव इथे कन्वर्ट केली जाते आणि सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोचले गेले 26 या आकड्यावरती. अतुलने आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ कंप्लीट केला गेलाय. नालासोपारा चॅम्पियन लीग आपण पाहू शकतात NCL 2025 इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आजचा अंतिम दिवस. यावेळेस चांगला बॉल आहे का? यास डेफिनेटली पंचांच्या माध्यमातून सिग्नल दर्शवला जातोय व्हाईट बॉलचा आणि व्हाईट बॉलने जर परत धावसंख्येत वाढ होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 27 आकड्यावरती जाऊन पोचल्यात आतापर्यंत धावांचा आलेख आपण पाहू शकतायत. वन्स अगेन पुन्हा एकदा वाईट चेंडू येतोय अतुलच्या माध्यमातून. खराब कामगिरी पाहायला मिळते. चांगले चेंडू टाकले होते परंतु इथून थोडीशी चुकी आणि त्या चुकीचं भुगतान इथे करावं लागतंय आपल्या टीम्सला. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. धावसंख्या फलकावरती आपण पाहू शकतात 28 आकड्यावरती जाऊन पोहोचली. इथून 3 चेंडूचा खेळ अतुल या गोलंदाजाला कंप्लीट करायचे. यावेळेस चांगला स्ट्रोक आहे. प्रयत्न केलेच नाहीयेत इथे. हा चेंडू अडला जाऊ शकतो परंतु प्रयत्न झाले नाही आणि त्या अनुषंगाने चौकारामध्ये परावर्तित झालाय. 4 धावा देखील आपण पाहू शकतायत. 4च्या मदतीने धावा फलकावरती पाहू शकतात 32 आकड्यावरती जाऊन पोहोचल्यात आणि 4 चेंडूचा खेळ देखील कंप्लीट झाला गेलाय. यावेळेस देखील टॅप केलं गेलंय. आता पहा
जबरदस्त फटके, पाक टू पाक 2 चौकार. मागच्या बॉलवर चौकार अडवला असता तर इथून हा चौकार देखील इथे वाचला असता, परंतु पाक टू पाक 2 चौकार. इथे मात्र लय सापडली आहे बॅटरला आणि त्याचा फायदा इथे घेतला जातोय. एकंदरीत धावा 36 आकड्यावरती. यावेळेस पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, आउटसाईड ऑफ स्टंप चेंडू होता, सोडला असता तर वाईट नक्कीच मिळाला असता, परंतु या बॉलवर देखील सिंगल धाव इथे प्राप्त केली जाते आणि सिंगलच्या मदतीने 37 आकड्यावरती धावसंख्या आपण पाहू शकतात. आणि 3 षटकांचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि तुमच्याकडे फक्त 4.5 मिनिटं राहिली आहेत. याची देखील नोंद घ्यायची आहे, कारण टायमर इथे सेट केले गेले याचं देखील भान असू द्या. धावसंख्या 37. पहिला बॉल आला उंद कार्पेट आणि जबरदस्त अफलातून बॅटिंगचं वृत्तीकरण, फेकून दिलं बॉलला, सरळ निघून गेलाय, सरळ 4 धाबेसाठी चौकार. पहिल्याच बॉलवर आक्रमण केलं जाते, पहिल्याच फेकून दिले गेले, सरळ 4 धाबेसाठी. यावेळेस स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला गेलाय, परंतु एक सिंगल धाबे ती कन्वर्ट झाली नाहीये. 41 आकड्यावरती 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला गेलाय. यावेळेस पुन्हा एकदा चांगला बॉल, चांगली लेंथ इथे मात्र पाहायला मिळते. आपण पाहू शकता रोशनच्या माध्यमातून 41 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोचली गेली. रोशन काय लाजवाब गोलंदाजी करतोय, चांगली गोलंदाजी करतोय आतापर्यंत रोशन. यावेळेस आउटसाईड ऑफ स्टंप चेंडूची पिचिंग आहे, पंचाच्या माध्यमातून सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचवले गेलेत, वाईटचं सिग्नल इथे दिला गेलाय. यावेळेस फसलाय फटका आणि इथे घडतंय काय तर विकेटचा झालाय पतन, खेळाडू बाद. कुणाल बॅटर मैदानात दाखल झालाय. 4 चेंडूंचा खेळ कंप्लीट, 2 चेंडूचा खेळ इथे शिल्लक आहे. रोशन चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेस मात्र बॅटच्या आणि बॉलमध्ये कनेक्शन प्रॉपरली झालं नाही, एक सिंगल धाव इथे कन्वर्ट झाली. सिंगलच्या मदतीने जर पाहिलं तर धावसंख्या फलकावरती आपण पाहू शकतात 42 या आकड्यावरती जाऊन पोचली गेली. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला गेलाय. 5 चेंडूत 42 असं समीकरण आपण फलकावरती पाहू शकतात. शेवटचा बॉल शिल्लक आहे, रोशन गोलंदाजी टॅकवरनं शेवटच्या बॉलवर स्विच अटेंड करण्याचा प्रयत्न इथे झालाय सफल. एंड मुमेंटला चेंडू निघून गेलाय, सरळ 4 धावेसाठी येतोय दर्जेदार चौकार. आपण पाहू शकतात स्विच अटेंड केली गेली, तदनंतर जर पाहिलं तर आईट साईड डलमळीच झाली आणि तदनंतर हातातून चेंडू निसटला गेला आणि 4 धावेसाठी निघून गेलाय, सरळ चौकार आला गेलाय. आपलातून बॅटिंगचं वृत्तीकरण आपण पाहू शकतात. 47 धावा फलकावरती पाहू शकतात आणि 48 धावांचा पाठलाग इथून तुम्हाला करायचा आहे.
24 चेंडू आणि पाहू शकता जिंकण्यासाठी तब्बल 48 धावांचा पाठलाग इथून करायचा आहे. 24 बॉल रिमेनिंग, 48 रन रिक्वायर्ड टू विन अशी स्थिती मात्र आपण पाहू शकतात फलकावरती. सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. चांगला बॉल, परंतु पंच डिसिजन आपला पेंडिंग ठेवतायत, डिक्लेअर करतील तोपर्यंत आपण पाहू शकतायत. नालासोपारा चॅम्पियन लीग 2025 NCL 2025 आपण पाहू शकतात. साई श्रद्धा क्रीडा मंडळ आयोजित आपण ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. नोचा सिग्नल पंचांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवला गेला आणि नोच्या मदतीने जर पाहिलं तर धावसंख्या फलकावरती आपण पाहू शकतात 1 या आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली. गोलंदाजी मार्ग पुन्हा केदार, भरत आणि रोहित ही जोडी मात्र मैदानात सज्ज आहे. चांगला बॉल, परंतु या बॉलला थोडीशी गपलत झाली आणि बॉल निघून गेला, सरळ येतोय. आपण पाहू शकतात रोहितच्या बॅटमधून धमाकेदार हा चौकार. बॉल जर पाहायला गेलं तर बॅटच्या रीचमध्ये आलाय आणि रीचमध्ये असताना थोडीशी गपलत तिथे फिल्डर करून झाली आणि फील्ड करत असताना थोडीशी फंबलिंग झाली आणि बॉल निघून गेला सरळ सीमारेषा पार. आलाय चौकार, 4 धावा. एक चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झाला. धाबा संख्या जर पाहिली तर 5 आकड्यावरती जाऊन पोहोचले गेले आतापर्यंत केदार. आपण पाहू शकतात विकेटच्या पाटलावरती गोलंदाजी ट्रॅकवरती चांगला स्ट्रोक आहे, परंतु क्षेत्ररक्षण खूप चांगल्या पद्धतीचं झालंय. रोहित याला तंबूच्या अस्त्राला परत आपल्याला की रोहित ची खेळी चावतोय. त्यानंतर रोहित बॅक टू द पवेलियन, खेळाडू बाद. अतुल नव्याने बॅटर मैदानात दाखल झालाय. त्यामुळे साडबा बाटणं करण्याचा प्रयत्न होता. वन बाउसने चेंडूला गॅदर केलं, रिटर्न केलं, तोपर्यंत एक सिंगल धाव इथे पूर्ण केली जाते सिंगलच्या मदतीने. धावसंख्या 3 चेंडूच्या करी 6 आकड्यावरती जाऊन पोहोचल्यात आतापर्यंत. आणि इथून जर पाहिलं ना तर केदारने कमबॅक चांगल्या पद्धतीचा केला गेलाय, कारण 1 चेंडूत 5 धावा, त्यानंतर 2 चेंडू हाताळले गेले, 1 धाव खर्च केली, इथून 3 चेंडू त्याचे आहेत. यावेळी स्विच इट अटेंड करण्याचा प्रयत्न झालाय, सफल. निघून गेलाय का बॉल? येस, डेफिनेटली निघून जाते सरळ. 4 धावेचा हा दर्जेदार क्वालिटी ब्रँडेड चौकार, 4 रन्स. यावेळेस एंड मुवमेंटला जर पाहिलं गेलं तर पाठ फिरवली गेली आणि त्यानंतर चेंडूला फेकून दिलं गेलं सरळ बिहाइंड द विकेट. 4 धावेसाठी चौकारामध्ये परावर्तित केलं गेलं बॉलला. 4 धावा देखील आपण पाहू शकतात विकेटच्या पटलावरती प्राप्त केल्या गेल्या आणि या 4 धाब्याच्या मदतीने धावा फलकावरती पाहू शकतात 4 चेंडूच्या करीस दुहेरी अंकावरती जाऊन पोहोचल्या गेल्यात. 10 अंकावरती 44 धावांचं टार्गेट, माफ करा 48 धावांचं टार्गेट सेट असताना त्यातील 10 धावा इथे बनवल्या जात आहेत. अर्थातच चांगली बॅटिंग इथे झाली आहे. अतुल पुनश्च एकदा आपल्या बॅटिंग क्रीजवरती
त्यावेळेस फटका चांगला आहे. यस, डेफिनेटली चेंडू निघून जाते सरळ. राफूज चक्कर झालाय. आमच्या कॉमेंट्री पॅनलला समालोचन कक्षाला सलामी देत 4 धाब्यासाठी येतोय दर्जेदार चौकार, 4 रन्स. पाच चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झालाय. 14 अंकावरती धावसंख्या आपण पाहू शकतायत. शेवटचा बॉल केदार. शेवटचा बॉल इंटू द कॅपने खेळायचा प्रयत्न आहे. शेवटच्या बॉलवर देखील एक सिंगल धाव. कलात्मक क्लासिक बॅटिंग इथे मात्र अतुलच्या बॅटमधून पाहायला मिळते. षटक इथे कंप्लीट झालं पहिलं आणि पहिल्या षटकाच्या खेरीस 15-1 ही सध्याची परिस्थिती फलकावरती आपण पाहू शकतायत. यावेळेस फटका खूप चांगल्या पद्धतीचा एक्झिक्यूट केला गेलाय. पहिल्या बॉलचा खेळ इथे कंप्लीट झाला आणि पहिल्या बॉलच्या अखेरीस जर पाहिलं तर 16 आकड्यावरती धावसंख्या आतापर्यंत आपण पाहू शकतायत या विकेटच्या पटलावरती. यावेळेस जर पाहिलं गेलं तर पंचाच्या माध्यमातून सिग्नल दर्शवला जातोय वाईटचा. वाईटच्या मदतीने नोचा सिग्नल तिकडून दिला जातोय. सतरा आकड्यावरती धावसंख्या आतापर्यंत आपण पाहू शकता विकेटच्या पटलावरती. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकपर्यंत गोलंदाज सज्ज होत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा वन्स अगेन पंचाचा सिग्नल वाईटचा येतोय. अठरा. चांगल्या पद्धतीची बॅटिंग आतापर्यंत या विकेटच्या पटलावरती आपण पाहू शकतात. 18 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली गेली आतापर्यंत. स्विच इट. चांगला फटका इथे कन्वर्ट केला गेला. एक सिंगल धाव इथे कन्वर्ट केली जाते आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या 19 आकड्यावरती जाऊन पोहोचली. 1.2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला गेलाय. साई श्रद्धा क्रीडा मंडळ आयोजित नालासोपारा चॅम्पियन लीग आपण पाहत आहेत आणि त्यामध्ये मात्र ही मॅच आपल्याला सी ग्रुपमधील दुसरी मॅच पाहायला मिळते. यावेळेस मात्र थोडीशी चुकी इथे विकेट गिपरच्या आतखंडामधून पाहायला मिळते आणि एक सिंगल धाव इथे चोरटी धावा म्हणावी लागेल आणि या सिंगल धाव्याने धावफलक 20 आकड्यावरती जाऊन पोहोचले. आतापर्यंत 3 चेंडू कंप्लीट झालेत. यावेळेस पुन्हा एकदा माणसाच्या माध्यमातून सिग्नल दर्शवला जातो वाईटचा. सातत्याने वाईट बॉल इथे हाताळले जात आहेत. एकंदरीत बॅटिंग खूप चांगल्या पद्धतीची करतात आणि त्यातील वाईट चेंडू देखील खूप जास्तीचे टाकले जात आहेत. 21 आकड्यावरती यावेळेस आडवा बॅटने काढायचा प्रयत्न झालाय. सफल जबरदस्त स्ट्रोक आहे. फेकून दिलंय बरेचच्या बॅटमधून. निर्णायक दर्जेदार क्वालिटी ब्रँडेड चौकार, 4 रन्स. पंचवीस 25 याकड्यावरती धावसंख्या आतापर्यंत आपण पाहू शकतात. 1.4 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला गेलाय. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक खेळण्याच्या नादामध्ये विकेटचं पतन होतं. इथे खेळाडू पाहत. यस, कम ऑन, कॉल. बंटा है और बंटा वाले याद है ना? फिर से आ गए. आप क्या बोलते कंपनी कमाए ले बहुत बनी. इनको लग रहा सारे बन रहे अगले लग रहे बहुत बनी. आप अच्छा दे मत कर आए बापू कट्टर 37 70 17 तक पहचान क्या अपने लिए
नींद पूरी हो गई और ख्वाब पूरे हो गए. 25 आकड्यावरती धावसंख्या आपण पाहू शकता. 1.45 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. शेवटचा बॉल गोलंदाजी ट्रॅकवरनं. गोलंदाज सज्ज होत आहेत. रोशन यावेळेस मात्र जर पाहिलं तर इंटू द कॅप करण्याचा प्रयत्न झालाय. अजितच्या माध्यमातून हे षटक इथे कंप्लीट केले जाते. 2 षटकांचा खेळ इथे कंप्लीट झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या फलकावरती पाहू शकतात. 26 सेकंडावरती गिव्ह एक छोटीशी विश्रांती. दिव्या डीजेला संधी. यस कम ऑन कॉल. नमस्ते बहनों और भाइयों, बड़े ही कम शब्दों में आपको सुनाना चाहता हूँ उस साल का लोकप्रिय गीत ये. बिलीची नागिन निघाली मुन्नावर डोळा लागला. बिलीची नागिन निघाली मुन्नावर डोळा लागला. बिलीची नागिन 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 कैलास गोलंदाजी ट्रॅक पण सज्ज झालाय. रोशन आणि अतुल ही जोडी मात्र मैदानात सज्ज आहे. कॅपेबिलिटी पोटेन्शियल आहे या खेळाडूंकडे. यावेळेस मात्र स्टेट फ्रॉम द ग्राउंड जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला गेला आहे. फेकून दिले बॉल सरळ 4 धावेसाठी चौकार. आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. 1 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झाला गेलाय. दुसरा चेंडू बॉलिंग मार्क प्रति गोलंदाज. यावेळेस मात्र कट केला गेलाय इनटू द गॅपनं. एंड मुवमेंटला चेंडू पुन्हा एकदा निघून जातोय 4 धाब्यासाठी. यस कम ऑन डीजे. फोर 34 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला गेलाय. जबरदस्त फटकेबाजी रोशनच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 चौकार इथे प्राप्त झाले. यावेळेस सॉफ्ट हँडने केलाय. एक सिंगल धाव इथे कन्वर्ट झाले. सिंगलच्या मदतीने धावसंख्या फलकावरती आपण पाहू शकतात 35 आकड्यावरती जाऊन पोहोचलेत. 2.3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला गेलाय आणि इथून जर पाहिलं तर 9 चेंडू 13ची गरज आहे. एकंदरीत समीकरण इक्वेशन इथे आपल्याला पाहायला मिळते. 9 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज असताना कशा पद्धतीची बॅटिंग या 2 बॅटर्सच्या माध्यमातून केली जाते. पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने छेडखानी केली गेली आणि त्यानंतर पंचाच्या माध्यमातून सिग्नल दर्शवला जातोय वाईटचा आणि वाईटच्या मदतीने धावसंख्येत भर 36 आकड्यावरती 9 चेंडू 12ची गरज. यावेळेस बॅटची वरची कडा एक सिंगल धाव या बॉलवर देखील प्राप्त झाली आहे. सेन्सिबल क्रिकेट अतुलच्या माध्यमातून पाहायला मिळते. रोशन आणि अतुल ही जोडी मैदानाच्या दिशेने मात्र आपण पाहू शकतात आणि चांगलं क्रिकेट या जोडीच्या माध्यमातून. परंतु तुम्हाला व्हाईट बॉलवर तुम्हाला चांगले स्ट्रोक खेळावे लागतील कारण खराब चेंडू हाताळले त्यावर तुम्हाला आघात करावा लागेल. कारण शेवटच्या षटकामध्ये यावेळेस जर पाहिलं तर एक सिंगल धाव इथे कन्वर्ट केली जाते. सिंगलच्या मदतीने धावफलक 38 आकड्यावरती 7-10 ही सध्याची परिस्थिती आपण पाहू शकता. 7 चेंडू 10 धावसंख्येची गरज आहे. 7 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज. कडक स्ट्रोक एक सिंगल धाव. 6 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज. षटक येथे कंप्लीट झालाय. तिसरं आणि 3 षटकांची खेरीज फलकावरती आपण पाहू शकतात. 29ला 2 ही सध्याची परिस्थिती. गिव्ह एक छोटीशी विश्रांती आणि येऊया मैदानात परत. एकत्र पाहत राहा. आपण पाहत आहेत नालासोपारा चॅम्पियन लीग 2025चा हा रणसंग्राम. सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल 9 धावसंख्येची गरज आहे इथून आणि या 9 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत का हे देखील मात्र आपल्याला पाहायचंय. 6 चेंडू 9ची गरज.
पहिला बॉल गोलंदाजी ट्रॅकवरनं गोलंदाज देखील तयार झालेत. पहिल्या बॉलसाठी अतुलच्या विपक्षात रोशन आणि अतुल ही जोडी मात्र मैदानात सज्ज आहे. अतुल पहिल्या बॉलवर काय रणनीती असेल, काय प्लॅनिंग असेल. पहिलाच बॉल इथे जर पाहिलं तर वेगवान गतीने टाकण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला गेलाय, परंतु एक सिंगल धाव इथे मात्र प्राप्त झाली. आता 6 चेंडू आणि 8 धावेची गरज आणि फक्त 1 मिनिट राहिलाय तुमच्याकडे हे षटक कंप्लीट करण्यासाठी. यावेळेस जर पाहिलं तर एक सिंगल धाव. 40 सेकंद राहिले तुमच्याकडे. 40 सेकंदामध्ये षटक इथे तुम्हाला कंप्लीट करावा लागेल. पाच चेंडू आणि 7 धावेची गरज आहे इथून. यावेळेस मात्र पुन्हा एकदा पंचाच्या माध्यमातून सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचवला जातो. वाईटच्या मदतीने जर पाहिलं तर धावसंख्या आता समीकरण चेंज झालंय. 5 चेंडू आणि 6 ची गरज. 5 बॉल में 6 रन की जरूरत. 5 चेंडू आणि 7 धावेची गरज असताना कशा पद्धतीची बॅटिंग केली जाते. यावेळेस मात्र पुन्हा एकदा वाईट बॉल येतोय आणि इथे तुमचा टाइम संपलेला आहे. एक खेळाडू तुम्हाला मात्र पंच एक खेळाडू बाहेर पाठवायचा आहे. पंच एक खेळाडू इथे बाहेर पाठवायचे, तुमचा टाइम संपलाय. ठीक आहे. पाच चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज आहे इथून. यावेळी जर पाहिलं तर कव्हरच्या रिझन मध्ये हा फटका एक्झिक्यूट केला गेला. एक सिंगल धाव इथे कन्वर्ट झाली. 4 चेंडू 4 ची गरज. सामना रंगतदार स्थितीमध्ये येऊ शकते, कारण इथून 2 चेंडू डॉट आले ना तर हे सामन्यामध्ये रंगत येऊ शकते. 4 चेंडू 4 ची गरज असताना आपण पाहू शकतायत अतुल जो चांगला खेळ करण्यासाठी ओळखला जातोय. यावेळेस पुन्हा एकदा वाईटचा सिग्नल पंचाच्या माध्यमातून इथे पोहोचवला जातोय. आता समीकरण चेंज झालंय. 4 चेंडू आणि तब्बल 3 धावेची गरज आहे. सिंगल धाव. 46 या कालावधीत धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. आता 3 चेंडू राहिलेत आणि या 3 चेंडूत फक्त 2 धावा तुम्हाला इथे बनवायच्या आहेत. रोशन आणि अतुल ही जोडी मात्र मैदानात सज्ज आहे. 2 रन 3 चेंडू 3 बॉल 2 धावा कशा पद्धतीने कंप्लीट केल्या जातील हे आपण पाहूयात. बॉल तयार आहे. चौथा बॉल डिलिव्हर्ड करण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरनं रोशनच्या विपक्षात. यावेळेस चांगला बॉल कमबॅक. इथे एस्टांचा वैध घेतला जातोय. खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण 3 चेंडू 2 धावेची गरज असताना चांगली विकेट इथे मिळवली गेली. चेंडू आणि 2 धावेची गरज. कमबॅक केला गेलाय गोलंदाजच्या माध्यमातून. या 2 धावा डिपेंड केल्या जात आहेत का हे देखील मात्र पाहिजे. 2 धावेची गरज असताना इथून गोलंदाजी चांगली केली जाते का आपण पाहूयात. स्पेशर आहे, दबाव आहे, झळकून दिसतोय. 2 चेंडू 2 ची गरज. नवीन बॅटर देखील मैदानात, त्याच्यावर देखील प्रेशर असेल. अभिषेक यावेळेस इंटू द गॅपना जबरदस्त फटका आहे. विजयी चौकार 4 रन्स आणि इथे विजय होत आहेत.